हे माता लक्ष्मी, आज या भक्ताला तुझ्या कृपेची आणि चमत्काराची अत्यंत गरज आहे. हे माता, ही कथा जे कोणी मनापासून आणि श्रद्धेने ऐकतील त्यांच्या जीवनात कधीही कोणतीही कमतरता भासू देऊ नकोस. या क्षणी तुझ्या कृपेचा वर्षाव त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर होऊ दे. तथास्तु. भक्तांनो, आजची ही कथा साधी नाही म्हणून तिला हलक्यात घेऊ नका. ही एक अत्यंत प्रभावशाली आणि शक्तिशाली कथा आहे. शांत आणि एकाग्र मनाने ही कथा ऐकली तर ज्यांनी तुमच्यावर अन्याय केला आहे त्यांना त्यांच्या कर्माची फळे मिळतीलच, पण त्याच वेळी तुमच्या आयुष्यात असा अद्भुत बदल घडेल की तुमचे शत्रूही तुमची प्रगती पाहून थक्क होतील. म्हणूनच ही कथा अर्धवट सोडू नका. या कथेचे संपूर्ण श्रवण केल्याने कितीही मोठ्या संकटातून मुक्ती मिळू शकते. आपल्या जीवनातील दुःख, पाप, आजार, भीती, नैराश्य आणि अडचणी या सर्वांचा नाश होतो. ही कथा ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडतो आणि त्यांचा भाग्योदय निश्चित होतो. म्हणून ही कथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की ऐका. माता लक्ष्मीची कृपा प्राप्त करण्यासाठी आणि आपल्या घरात वर्षभर सुख, शांती आणि समृद्धी नांदण्यासाठी श्रद्धेने हे वाक्य लिहा. भगवान विष्णूंच्या हृदयात वसणाऱ्या माता लक्ष्मीला माझा नमस्कार असो. या शब्दांनी माता लक्ष्मी अत्यंत प्रसन्न होतात. तसेच आजची कथा आवडली असेल तर लाईक करा आणि आमचे चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमच्या जीवनातील सर्व पापे आणि अडथळे दूर होतील आणि माता लक्ष्मीची अखंड कृपा तुम्हाला लवकरच लाभेल. मात्र यासाठी ही कथा शेवटपर्यंत ऐकणं अत्यंत आवश्यक आहे. चला तर मग या पवित्र आणि दिव्य कथेची सुरुवात करूया. भक्तांनो, एकदा भगवान विष्णू नारायण माता लक्ष्मीला सांगतात, प्रिये, खूप वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे. एका सुंदर गावात एक श्रीमंत व्यापारी आपल्या अत्यंत सुंदर पत्नीसोबत राहत होता. तिच्या सौंदर्याची कीर्ती सकाळी उमलणाऱ्या कमळाच्या सुगंधासारखी दूर दूरपर्यंत पसरली होती. त्या व्यापाऱ्याने आपल्या घराच्या अंगणात एक अतिशय सुंदर गडद रंगाची गाय पाळली होती. तो तिच्यावर मनापासून प्रेम करत असे आणि तिची खूप काळजी घेत असे. रोज सकाळी तो स्वतःच्या हाताने तिला ताजी भाकरी खाऊ घालत असे. परंतु त्या व्यापाऱ्याच्या आयुष्यात एक वाईट सवय हळूहळू घर करू लागली होती. त्याला दारू पिण्याची सवय लागली होती. त्याचा दिवसाचा बराचसा वेळ मित्रांसोबत निरर्थक मजा, हसणे आणि भटकंती करण्यातच जात असे. संध्याकाळ होताच जेव्हा मावळता सूर्य आकाशाला लालसर छटा देत असे आणि शहरातील रस्ते दिव्यांच्या प्रकाशाने उजळून निघत, तेव्हा तो आपल्या मित्रांसह घरी परतत असे. घरी पोहोचल्यावर तो आपल्या पत्नीवर हुकूम गाजवत मोठ्या आवाजात म्हणायचा, अगं ऐकतेस का? लवकर जेवण वाढ. माझे खास मित्र आले आहेत आणि ते आज इथे जेवणार आहेत. हळूहळू हा त्याचा रोजचा दिनक्रमच बनला होता. दिवसभर फिरणे, दारू पिणे आणि रात्री मित्रांसोबत घरी येऊन पत्नीला जेवण बनवायला लावणे, हेच त्याचे आयुष्य झाले होते. व्यापाऱ्याची ही सवय आणि त्याच्या मित्रांचे रोजचे येणे जाणे ती दिव्य गाय शांतपणे पाहत होती. ती काही साधी गाय नव्हती. तिची बुद्धी अत्यंत तीक्ष्ण होती आणि तिला मानवी भावना समजण्याची विलक्षण क्षमता होती. तिला हे स्पष्टपणे जाणवत होते की त्या व्यापाऱ्याच्या मित्रांची त्याच्या सुंदर पत्नीबद्दलची नजर आणि हेतू शुद्ध नाहीत. त्यांच्या मनात वाईट विचार आणि वासनेच्या भावना वाढत चालल्या होत्या. भक्तांनो, एके दिवशी सकाळची वेळ होती. व्यापारी नेहमीप्रमाणे त्या गायीला चारा घालण्यासाठी गेला. पण त्या दिवशी काहीतरी वेगळं घडलं. आजवर शांत असलेली ती गाय अचानक मानवी आवाजात त्याच्याशी बोलू लागली. ती म्हणाली, हे दाता, माझ्या पालनकर्त्या, आज मी तुम्हाला एक अत्यंत महत्त्वाची आणि जीवन बदलून टाकणारी गोष्ट सांगणार आहे. जर तुम्ही माझ्या या शब्दांना केवळ ऐकून न घेता त्यांचं प्रामाणिकपणे पालन केलं तर तुमच्या घरात कधीही धन आणि अन्नधान्याची कमतरता भासणार नाही.
तुमच्या कुटुंबात सदैव सुख शांती नांदेल आणि देवी लक्ष्मीची कृपा तुमच्यावर कायम राहील. त्या गायीच्या तोंडून इतक्या स्पष्ट मानवी आवाजात आणि इतके गंभीर शब्द ऐकून तो व्यापारी पूर्णपणे थक्क झाला आणि गोंधळून गेला. त्याने आदराने डोके झुकवले आणि म्हणाला, हे गाय माता, तुम्ही अगदी सत्य बोलत आहात. काही काळापासून माझा व्यवसाय पूर्णपणे मंदावला आहे. ग्राहक येणं जवळजवळ बंदच झालं आहे. त्यातच मला दारूचं इतकं व्यसन लागलं आहे की इच्छा असूनही मी त्यातून बाहेर पडू शकत नाही. यामुळे माझी विचारशक्तीही कमी झाली आहे आणि योग्य निर्णय घेण्याची क्षमता देखील हरवत चालली आहे. कृपया मला मार्गदर्शन करा. अशा कोणत्या अमूल्य गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या जीवनात अंगीकारल्या तर आपल्या घरात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही. देवी लक्ष्मीचा आशीर्वाद कायम राहील आणि मी माझ्या पत्नी व मुलांसह आनंदी आणि सन्मानाने जीवन जगू शकेन. तेव्हा ती दिव्य गाय शांत आणि करुण स्वरात म्हणाली, ठीक आहे बाळा, मी तुला एक प्राचीन कथेद्वारे हे मौल्यवान ज्ञान सांगते. पण त्यासाठी तुला ही कथा पूर्ण एकाग्रतेने आणि मन लावून ऐकावी लागेल. तेव्हाच तू तिचा खरा अर्थ समजू शकशील आणि आपल्या जीवनात योग्य बदल घडवू शकशील. हे ऐकून व्यापारी म्हणाला, ठीक आहे गाय माता, मी तुम्हाला वचन देतो की ही कथा मी पूर्ण मनापासून आणि लक्षपूर्वक ऐकेन आणि त्यातील प्रत्येक शब्द माझ्या हृदयात जपण्याचा प्रयत्न करेन. भक्तांनो, तुम्हा सर्वांना नम्र विनंती आहे की ही पवित्र कथा ऐकण्यापूर्वी आपल्या मनोकामना पूर्ण होण्यासाठी आणि माता लक्ष्मीच्या कृपेसाठी कृपया कमेंटमध्ये प्रेमाने ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा पवित्र मंत्र लिहा. यामुळे भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि तुमच्या घरात सुख समृद्धी नांदेल. तसेच ही पवित्र कथा किमान 2 भक्तांपर्यंत जरूर पोहोचवा. विश्वास ठेवा, तुमच्या जीवनात संकटांचा प्रभाव कमी होईल. आणि जर तुम्हाला हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून अशा ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी कथांशी तुम्ही कायम जोडलेले राहाल. मग गाय मातेने तिच्या मधुर अमृतवाणीने कथा सुरू केली आणि शांत स्वरात म्हणाली, हे दाता, ही कथा अत्यंत प्राचीन काळातील आहे. एक भव्य, समृद्ध आणि वैभवशाली नगर होते, ज्याचे नाव विजयगड होते. त्या नगरावर राजा भीष्मविजय यांचे राज्य होते. राजा भीष्मविजय आपल्या पराक्रमासाठी सर्वत्र प्रसिद्ध होता, पण त्याच्या स्वभावात एक गंभीर दोष होता. तो अत्यंत क्रूर आणि कामुक प्रवृत्तीचा होता. राज्यकारभारापेक्षा त्याचे मन सुंदर स्त्रियांच्या मोहात अधिक गुंतलेले असे. त्याचे गुप्तहेर सतत राज्यभर सुंदर स्त्रियांचाच शोध घेत असत आणि ज्या क्षणी एखाद्या रूपवान स्त्रीची माहिती मिळे त्या स्त्रीला आपल्या हरममध्ये आणण्यासाठी राजा विविध युक्त्या आखत असे. हे दाता, एक गोष्ट सदैव लक्षात ठेवावी. ज्याचे मन अस्थिर असते आणि ज्याने आपल्या इंद्रियांवर नियंत्रण मिळवलेले नसते, विशेषतः जर तो सत्ताधीश असेल, तर त्याचे राज्य आणि सत्ता अधिक काळ टिकू शकत नाही. अशा वेळी प्रजेमध्ये असंतोष निर्माण होतो आणि शत्रू योग्य संधीची वाट पाहत राहतात. त्या विशाल राज्यातच समुद्र किनाऱ्यालगत असलेल्या एका छोट्याशा वस्तीत दिनू नावाचा एक गरीब मच्छीमार राहत होता. तो दररोज पहाटे आपली छोटीशी होडी आणि जाळे घेऊन खोल समुद्रात मासे पकडण्यासाठी जात असे. त्यानंतर पकडलेले मासे तो शहराच्या बाजारात विकत असे. त्या अल्प उत्पन्नातून तो आपल्या वृद्ध आईवडिलांचा आणि लहान भावंडांचा सांभाळ करत असे. त्याचे जीवन संघर्षमय होते, तरीही तो कष्टाळू आणि समाधानी होता. दिवसागणिक वेळ पुढे सरकत राहिला आणि तो कसा तरी आपला उदरनिर्वाह करत राहिला. एके दिवशी नेहमीप्रमाणे दिनू समुद्रकिनारी पोहोचला. त्या दिवशी आकाश ढगांनी आच्छादलेले होते आणि समुद्रही आश्चर्यकारकरित्या शांत होता. त्याच वेळी पाताळ लोकातील नागलोकाचे अधिपती नागराज आपल्या एकुलत्या एक कन्या राजकुमारी मेनका
हिच्यासह समुद्रात विहार करण्यासाठी पृथ्वीवर आले होते. सर्पकन्या मेनका अत्यंत अद्वितीय सौंदर्याची धनी होती. तिचे रूप असे भासत होते जणू चंद्रानेच पृथ्वीवर अवतार घेतला आहे. तिचे सोनेरी केस लाटांसारखे डोलत होते आणि तिचे डोळे कमळासारखे मोहक आणि शांत होते. नागराज आपल्या लाडक्या मुलीवर प्रचंड प्रेम करत होता. तिची कोणतीही इच्छा अपूर्ण राहू नये याची ती नेहमीच काळजी घेत असे. एक दिवस राजकुमारी मेनकाने आपल्या वडिलांना प्रेमाने विनंती केली, बाबा, आज मला समुद्राच्या किनाऱ्यावर फिरायला जायचं आहे. पृथ्वीवरील त्या किनाऱ्याचं खूप कौतुक मी ऐकलं आहे. मला तिथलं सुंदर आणि अनोखं दृश्य पाहायचं आहे. पृथ्वीवर फिरायचं आहे आणि मानव कसे जगतात हे जाणून घ्यायचं आहे. तिचे हे शब्द ऐकून नागराज चिंतेत पडला. तो शांतपणे म्हणाला, माझ्या प्रिय मुली, आपण नागवंशी आहोत आणि आपलं वास्तव्य पाताळात आहे. मानवी जगात जाणं आपल्यासाठी योग्य नाही, जिथे अनेक प्रकारचे जीव आणि मानव राहतात. आणि लक्षात ठेव, आपल्यासाठी सर्वात धोकादायक म्हणजे मानवच आहेत. ते आपल्या स्वार्थासाठी कुणालाही इजा पोहोचवू शकतात. पण मेनका हट्टाने म्हणाली, बाबा, काहीही अनर्थ होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. मी तुमच्या प्रत्येक आज्ञेचं पालन करेन आणि जर काही संकट आलंच तर मी तुमची पूर्ण मदत करेन. कृपया माझी ही छोटीशी इच्छा पूर्ण करा. तिच्या आग्रहाने आणि आत्मविश्वासाने नागराजाचं मन पिळवटून गेलं. अखेर त्याने तिची इच्छा मान्य केली आणि तिला समुद्र किनाऱ्यावर घेऊन गेला. दोघांनीही आपलं खरं नागरूप सोडून साध्या सापाचं रूप धारण केलं आणि लाटांबरोबर खेळत समुद्र किनाऱ्यावर फिरू लागले. पुढे गाय सांगते की त्याच वेळी धुनू नावाचा एक गरीब मच्छीमारही मासे पकडण्यासाठी त्या किनाऱ्यावर आला. नशिबाची परीक्षा घेण्यासाठी त्याने आपल्या देवतेची मनापासून प्रार्थना केली आणि समुद्रात जाळं टाकलं. पण जेव्हा त्याने पहिल्यांदा जाळं बाहेर काढलं तेव्हा त्यात एकही मासा नव्हता. जाळं पूर्णपणे रिकामच परत आलं. हे पाहून दिनू मनातच म्हणू लागला, आज माझं नशीब साथ देत नाही असं दिसतंय. सूर्यही उगवला पण अजून एकही मासा मिळाला नाही. जर आजही मासे मिळाले नाहीत तर मी माझ्या कुटुंबाचं पोट कसं भरणार? घरी माझे वृद्ध आणि अशक्त आई वडील माझ्यावरच अवलंबून आहेत. असं म्हणत त्याने पुन्हा जाळं व्यवस्थित केलं. त्यातील गुंडा सोडवला आणि पूर्ण ताकदीने ते पुन्हा एकदा खोल समुद्रात फेकलं. जेव्हा मच्छीमाराने दुसऱ्यांदा जाळे समुद्रात टाकले तेव्हा यावेळीही त्याच्या हाताला काही खास लागलं नाही. जाळ्यात फक्त काही छोटे खडे आणि समुद्री शेवाळ अडकून बाहेर आले. हे पाहून मच्छीमार अधिकच खिन्न झाला. त्याचे मन निराशेने भरून गेले आणि तो मनातच म्हणू लागला, आज बहुतेक या समुद्रातून मला काहीच मिळणार नाही. माझी लेकरं आज उपाशीच झोपतील. पण भक्तांनो, इतक्या निराशेच्या क्षणी सुद्धा त्या मच्छीमाराने हार मानली नाही. त्याने शेवटचा एक प्रयत्न करण्याचा निश्चय केला. आपल्या देवाचे स्मरण करत त्याने पूर्ण ताकदीने तिसऱ्यांदा जाळे समुद्रात फेकले. तिसऱ्यांदा जाळे खोल पाण्यात गेल्यावर काही वेळातच त्याला जाळ्यात काहीतरी जड अडकल्याची जाणीव झाली. त्याच्या मनात पुन्हा आशेचा किरण जागा झाला. जेव्हा त्याने जाळे बाहेर ओढले तेव्हा त्यात तोच नागराज अडकलेला दिसला, जो सापाच्या रूपात समुद्रात फिरत होता. त्याची मुलगी मेनका जी मादी सापाच्या रूपात होती, ती त्याच्या थोड्याच अंतरावर मागे होती. त्यामुळे ती जाळ्यात अडकण्यापासून वाचली. जेव्हा मच्छीमाराने जाळे हळूहळू किनाऱ्यावर ओढले तेव्हा त्याच्या नजरेस एक मोठा काळा आणि भयंकर साप पडला. हे दृश्य पाहून तो घाबरून गेला. तो मनात विचार करू लागला, हा काही साधा साप नाही, खूपच भयानक आहे. जर याने मला चावलं तर माझं काही खरं नाही. तरी सुद्धा त्याने धैर्य ऐकवटलं आणि जाळे पूर्णपणे बाहेर काढले. त्या जाळ्यात साप घट्ट अडकलेला होता आणि सुटण्यासाठी झगडत होता. दुसऱ्या बाजूला नागराजाच्या मनातही भीती दाटून आली होती. तो विचार करत होता, आज हा मच्छीमार मला जिवंत सोडणार नाही. तो मला मारेल किंवा कदाचित विकून टाकेल. जाळ्यात अडकून त्याची शक्तीही कमी झाली होती.
आणि जैफामादी सापाच्या रूपात असलेल्या सर्पकन्या मेनकाने आपल्या वडिलांना जाळ्यात अडकलेलं पाहिलं तेव्हा ती अत्यंत व्याकुळ झाली. तिच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. ती म्हणू लागली, जर माझ्या वडिलांना काही झालं तर त्यासाठी पूर्णपणे मीच जबाबदार आहे, कारण मीच त्यांना पृथ्वीवर येण्यासाठी आग्रह केला होता. ती अत्यंत अस्वस्थ झाली होती. हा मच्छीमार तिच्या वडिलांना सोडून देईल की त्यांचा जीव घेईल. तिच्या मनात एकच विचार घोळत होता, आता काहीतरी करायलाच हवे. वडिलांचे प्राण वाचवण्यासाठी मार्ग शोधलाच पाहिजे. हा निर्धार करताच मादी सापाच्या रूपात असलेली मेनका तिच्या अद्भुत जादुई शक्तींचा उपयोग करते आणि क्षणातच एका अनुपम अतुलनीय सुंदर 16 वर्षांच्या तरुणीचे रूप धारण करते. तिचे सौंदर्य इतके विलक्षण होते की एखादा कठोर तपस्वी देखील तिच्याकडे पाहून आपल्या तपश्चर्येतून विचलित होईल. तिच्या रूपातून जणू दिव्य तेज प्रगट होत होते. त्या मोहक रूपात मेनका मच्छीमार दिनूच्या समोर येऊन उभी राहते. तो मच्छीमार अत्यंत गरीब, अस्वच्छ आणि दिसायला कुरूप होता. मेनका त्याच्या समोर शांतपणे उभी राहून गोड, विनम्र पण आर्त स्वरात म्हणाली, हे मच्छीमार भाऊ, तू जाळ्यात पकडलेला साप साधा नाही, ते माझे पूज्य वडील आहेत. जर तू त्यांना दयाळूपणे सोडलेस तर तुझ्या या उपकाराच्या बदल्यात मी तुझ्याशी विवाह करेन आणि आयुष्यभर तुझी सेवा करीन. त्या अलौकिक सौंदर्याच्या मुलीला समोर पाहून आणि तिचे शब्द ऐकून दिनू पूर्णपणे थक्क झाला. त्याचे डोळे विस्फारले गेले आणि तो क्षणभर तिच्याकडे टक लावून पाहतच राहिला. जरी तो गरीब आणि अशिक्षित असला तरी व्यवहारात तो चतुर होता. तो मनात विचार करू लागला, म्हणजे ही नागाची मुलगी आहे, इतकी अप्रतिम सुंदर, जणू स्वर्गातील अप्सरांनाही लाजवेल, आणि ती तिच्या वडिलांच्या बदल्यात माझ्याशी लग्न करायला तयार आहे. मला आयुष्यात अशी सुंदर पत्नी कधीच मिळणार नाही. जर हे लग्न झाले तर माझे भाग्यच उजळेल. लोक माझा हेवा करतील. शिवाय ही साधी मुलगी वाटत नाही, कदाचित श्रीमंत घराण्यातील असेल. हे सर्व विचार मनात चालू असतानाच दिनू आपला आनंद लपवत थोड्या संशयाने म्हणाला, अगं सुंदर मुली, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू? काय माहीत तू मला फसवशील आणि तुझे वडील सुटताच तू निघून जाशील. इतक्यात जाळ्यात अडकलेला नागराज, जो हे सर्व ऐकत होता, तो मानवी आवाजात फुसकारत म्हणाला, अरे सज्जना, मी नागलोकाचा राजा आहे आणि ही माझी कन्या मेनका. मी तुला वचन देतो, जर तू मला या जाळ्यातून मुक्त केलेस तर मी या क्षणी या समुद्रकिनारी सर्व देवतांच्या साक्षीने तुझा आणि माझ्या मुलीचा विवाह करून देईन. जेफा सर्पराजाने स्वतः मच्छीमाराला ठाम वचन दिले आणि दुसऱ्या बाजूला नागकन्या मेनकानेही डोळ्यात अश्रू आणून त्याच्याकडे विनंती केली, मीही तुला वचन देते, माझ्या शब्दापासून कधीच मागे हटणार नाही. तेव्हा मच्छीमार दिनूचा त्यांच्या दोघांवर पूर्ण विश्वास बसला. त्याच्या मनातील भीती आणि शंका क्षणात नाहीशा झाल्या. त्याने तत्काळ जाळ्यात अडकलेल्या सर्पाला मुक्त केले. जसेच सर्प जाळ्यातून बाहेर आला, तो आपल्या दिव्य, तेजस्वी आणि विशाल नागरूपात प्रगट झाला. त्याचा भव्य फणा आकाशाला भिडू लागला आणि त्याच्या मण्यांमधून दिव्य प्रकाश झळकू लागला. तो मच्छीमाराला म्हणाला, हे तरुणा, तू माझ्यावर आणि माझ्या मुलीवर महान उपकार केले आहेत. तू माझा जीव वाचवला आहेस. हे उपकार मी आयुष्यभर विसरणार नाही. माझ्या वचनानुसार मी सर्व विधिविधानांसह या पवित्र समुद्रकिनारी माझ्या मुलगी मेनकाशी तुझा विवाह लावून देईन. यानंतर सर्पराजाने आपल्या अद्भुत शक्तींचा उपयोग केला. देवलोकातून गंधर्व आणि अप्सरा प्रगट झाल्या. समुद्रकिनारी भव्य आणि सुंदर मंडप उभारण्यात आला. मंत्रोच्चारांच्या गजरात सर्पराजाने आपल्या लाडक्या मुलगी मेनकाचा हात गरीब मच्छीमार दिनूच्या हातात देत कन्यादान केले. वैदिक परंपरेनुसार समुद्रकिनारी अतिशय थाटामाटात विवाह सोहळा संपन्न झाला. त्यानंतर सर्पराजाने जड अंतकरणाने आपल्या मुलीला निरोप दिला आणि मच्छीमाराला अनेक दैवी आशीर्वाद आणि भेटवस्तू दिल्या. मच्छीमार दिनू अत्यंत आनंदित झाला होता, कारण त्याला इतकी सुंदर चंद्रासारखी तेजस्वी पत्नी लाभली होती.
तो आपल्या पत्नी मेनकासह आपल्या साध्या तुटलेल्या झोपडीत परतला. झोपडीत पोहोचल्यावर जेव्हा नागकन्या मेनकाने आपल्या पतीच्या घराची दयनीय अवस्था पाहिली की तो खरोखरच अत्यंत गरीब आहे. त्याच्याकडे नीट राहण्यासाठी घर सुद्धा नाही, तरीही तिच्या मनात पतीबद्दल कोणताही तिरस्कार किंवा द्वेष निर्माण झाला नाही. भक्तांनो, जर तुम्हाला ही कथा आवडत असेल तर प्रेमाने कमेंट करा, मला ही कथा आवडत आहे. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण या कथेचा तुमच्या जीवनावर खूप मोठा आणि सकारात्मक परिणाम होऊ शकतो. आजच्या काळात एखादी स्वार्थी मुलगी असती तर तिने आपल्या नशिबाला दोष दिला असता किंवा पश्चाताप करत बसली असती की तिने घाईघाईत स्वतःच्या आयुष्याचा चुकीचा निर्णय घेतला. एका सर्पराजाची कन्या असूनही तिने एका गरीब मच्छीमाराशी विवाह केला होता. पण राजकुमारी मेनकाने असा विचार क्षणभरही केला नाही. ती कोणतीही तक्रार न करता एका खऱ्या समर्पित पत्नीसारखी त्या छोट्याशा झोपडीत राहू लागली. तिने आपल्या नशिबाचा मनापासून स्वीकार केला होता आणि पतीची सेवा करणे हाच तिचा सर्वोच्च धर्म आहे असे तिने ठरवले होते. दरम्यान मच्छीमार दिनूने थोड्या संकोचाने आपल्या नवविवाहित पत्नी नागकन्या मेनकाला विचारले, "अगं प्रिये, आपल्या घरात खाण्यासाठी काहीच नाही, अन्नाचा एक दाणाही नाही. तू माझ्याशी विवाह केला आहेस, पण या गरिबीत, या जीर्ण झोपडीत माझ्यासोबत आनंदाने राहू शकशील का?" मेनकाने प्रेमाने त्याचा हात हातात घेतला आणि मृदू स्वरात उत्तर दिले, "माझे स्वामी, तुम्हीच माझे सर्वस्व आहात. मी अग्नीला साक्षी मानून तुमच्याशी वैदिक पद्धतीने विवाह केला आहे. माझ्या वडिलांनी विश्वासाने मला तुमच्या स्वाधीन केला आहे. आता तुमच्या प्रत्येक सुखदुःखात सहभागी होणे, तुम्हाला साथ देणे हेच माझं कर्तव्य आहे. तुम्ही जिथे राहाल, जसे राहाल, तिथे मी तुमच्या सोबत राहीन. मी तुमच्याशी सदैव निष्ठावान राहीन, कधीही तक्रार करणार नाही." भक्तांनो, पुढे ती दिव्य गाय व्यापाऱ्याला सांगते. अशा प्रकारे मच्छीमार दिनू आणि नागकन्या मेनका दोघेही त्यांच्या लहानशा झोपडीत समाधानाने आणि प्रेमाने राहू लागले. दिनूचे जीवन साधे होते. तो रोज सकाळी उठून आपली होडी आणि जाळे घेऊन समुद्रकिनारी जात असे. तिथे मासेमारी करून तो ते मासे शहरातील बाजारात विकत असे. दुसरीकडे मेनका घरातील सर्व कामे मन लावून करत असे आणि आपल्या पतीची वाट पाहत असे. एके दिवशी राजा भीष्मविजयीचा सरसेनापती क्रूरसेन आपल्या घोड्यावर बसून राज्याची पाहणी करत होता. योगायोगाने तो त्या गरीब मच्छीमाराच्या झोपडीजवळ येऊन पोहोचला. तेव्हा त्याची नजर झोपडीबाहेर बसलेल्या मेनकावर पडली. त्या साध्या झोपडीसमोर बसलेली ती स्त्री इतकी सुंदर होती की ती एखाद्या राजकुमारीप्रमाणे भासत होती. तिचे अप्रतिम सौंदर्य पाहून क्रूरसेन क्षणभर थक्क झाला. तो मनात विचार करू लागला, या गरीब आणि साध्या मच्छीमारासोबत इतकी अप्रतिम सुंदर स्त्री कशी काय आली असेल? तिच्या विलक्षण सौंदर्यापुढे तर स्वतः महाराजांच्या राण्यांचे सौंदर्यही फिक्के पडेल. कुतूहलाने त्याने आजूबाजूच्या लोकांना विचारले, "आहो भाऊ, या मच्छीमाराजवळ बसलेली ही रूपवती स्त्री कोण आहे? ती त्याची नातेवाईक आहे का?" त्यावर लोकांनी उत्तर दिले, "नाही महाराज, ती त्याचीच पत्नी आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांचे लग्न झाले आहे. असेही म्हणतात की ती त्याला समुद्रात सापडली होती." हे ऐकताच सेनापती क्रूरसेनच्या मनात कपटी विचारांची बीजे रुजली. त्याने मनोमन ठरवले की ही बातमी लगेच राजापर्यंत पोहोचवली पाहिजे. त्याच्या मनात आणखीन एक विचार चमकून गेला. ही स्त्री तर राजवाड्याच्या वैभवाला शोभेल अशी आहे. ती राणी होण्यास योग्य आहे. अशा अद्वितीय सौंदर्याची स्त्री एका साध्या कुरूप मच्छीमारासोबत आयुष्य घालवत आहे. हे किती अन्यायकारक आहे. तिचे तारुण्य आणि आयुष्य वाया जात आहे. ती आपल्या महाराजांची राणी व्हायला हवी होती. मला ही गोष्ट त्वरित राजांना सांगायलाच हवी, जेणेकरून ते तिला आपल्या स्वाधीन करू शकतील. असा निर्धार करून सेनापती क्रूरसेन लगेच घोड्यावर बसला आणि राजवाड्याकडे निघाला. राजवाड्यात पोहोचून योग्य रीतीने नमस्कार केल्यानंतर तो चापलुसीच्या सुरात म्हणाला, "हे महाराज,
हे अन्नदाता, आज मी आपल्या राज्यात असा एक अद्भुत चमत्कार पाहिला आहे की मी स्वतःच थक्क झालो आहे. आपल्या राज्यात दिनू नावाचा एक मच्छीमार आहे आणि त्याची पत्नी इतकी विलक्षण सुंदर आहे की आपल्या सर्व राण्यांचे सौंदर्य तिच्या समोर काहीच नाही. तिचा चेहरा पौर्णिमेच्या चंद्रासारखा तेजस्वी आहे. तिच्या रूपाचे वर्णन कितीही केले तरी ते अपुरेच पडेल. तिला पाहताना असे वाटते की एखादी स्वर्गीय अप्सरा पृथ्वीवर अवतरली आहे. जर आपण तिला एकदा स्वतःच्या डोळ्यांनी पाहिले तर मला खात्री आहे की आपणही तिच्या सौंदर्याच्या मोहात पडाल. मला तर आश्चर्य वाटते की त्या गरीब आणि साध्या मच्छीमाराला अशी अद्वितीय सुंदर स्त्री कशी मिळाली, ज्या सौंदर्याने हिऱ्या मोत्यांनी सजलेल्या राजवाड्यांची शोभा वाढवायला हवी. तेच सौंदर्य आज एका गरीबाच्या जीर्ण झोपडीत आपलं तेज पसरवत होते. सेनापती क्रूरसेनचे हे उत्तेजक शब्द ऐकून आधीपासूनच कामुक वृत्तीचा असलेला राजा भीष्मविजय अत्यंत उत्सुक झाला. तो म्हणाला, सेनापती, तुमचे बोलणे मला पटत नाही. एका साध्या मच्छीमाराकडे इतकी अप्रतिम सुंदर पत्नी असू शकते यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. तुम्ही कदाचित अतिशयोक्ती करत आहात. त्यावर सेनापती नम्रपणे म्हणाला, महाराज, जर तुम्हाला माझ्या शब्दांवर शंका असेल तर आपण स्वतः तिथे जाऊन पहा. मी तुम्हाला त्या ठिकाणी घेऊन जातो आणि मग सर्व काही तुमच्या समोर स्पष्ट होईल. यानंतर सेनापती क्रूरसेन राजा भीष्मविजयला सोबत घेऊन घोड्यावर बसून त्या मच्छीमार दिनूच्या घराकडे निघाला. काही वेळातच ते दोघे दिनूच्या झोपडीसमोर पोहोचले. राजा स्वतः आपल्या सेनापतीसह दारात उभा असल्याचे पाहून दिनू थोडा घाबरला आणि आश्चर्यचकित झाला. त्याने तत्काळ मोठ्या आदराने महाराजांचे स्वागत केले आणि आपल्या तुटक्या खाटेवर बसण्याची विनंती केली. तो लगेच राजाच्या पायाशी नतमस्तक झाला आणि हात जोडून म्हणाला, महाराज, हे अन्नदाता, माझ्यासारख्या गरीबाच्या घरी येण्याचे कष्ट तुम्ही का घेतले? काही आदेश असता तर मला दरबारात बोलावले असते. मी स्वतः धावत तुमची सेवा करण्यासाठी आलो असतो. तेव्हा मेनकाच्या सौंदर्याने आधीच मोहित झालेला राजा भीष्मविजय गर्विष्ठ स्वरात म्हणाला, अरे मच्छीमारा, मी तुला एक प्रश्न विचारायला आलो आहे. तुला इतकी अद्भुत आणि अप्सरेसारखी पत्नी कुठून मिळाली? तू तिला कुठून आणलेस? ती तर एखाद्या सम्राटाची राणी किंवा स्वर्गातून आलेली कन्या वाटते. मग ती तुझ्यासारख्या गरीबाकडे काय करत आहे? राजाचे कठोर शब्द आणि त्याची नजर पाहून दिनूच्या मनात भीती निर्माण झाली. पण धैर्य ऐकवटत तो म्हणाला, महाराज, समुद्रकिनारी वैदिक पद्धतीने सर्व देवी देवतांना साक्ष ठेवून तिने माझ्याशी विवाह केला आहे. जेव्हा मी मासे पकडण्यासाठी समुद्रकिनारी गेलो होतो तेव्हा मला ती तिथेच सापडली. आज ती माझी पत्नी आहे आणि मी तिचा पती आहे. दिनूचे हे शब्द ऐकताच राजा भीष्मविजय संतापला. तो तिरस्काराने म्हणाला, अरे मूर्ख मच्छीमारा, एका साध्या मच्छीमाराची पत्नी इतकी सुंदर असू शकत नाही. हा निसर्गाचा नियमच नाही. या राज्यात सर्वात सुंदर स्त्री फक्त राजाचीच पत्नी असावी, कारण तिच्यामुळेच राजाचे सौंदर्य आणि वैभव वाढते. इतरांनी मात्र सामान्य स्त्रीशीच विवाह करावा. त्यामुळे तुझी ही अद्वितीय सुंदर पत्नी आता राजवाड्यात येईल आणि माझी राणी बनेल. राजाचे हे अन्यायकारक आणि अधर्मी शब्द ऐकून दिनूच्या मनात वेदना उसळल्या. तो दुःखी स्वरात म्हणाला, महाराज, हे पुन्हा एक भयंकर अन्याय ठरेल. यामुळे प्रजेलाही त्रास होईल आणि राज्याचे नियम व धर्म दोन्ही बिघडतील. आपण राजा आहात, सर्व शक्तिमान आहात. तुमच्याकडे सत्ता आणि सैन्य आहे. तुम्ही काहीही करू शकता. पण महाराज, हे धर्म नाही, हा न्याय नाही. राजा भीष्मविजय क्रूरपणे हसत म्हणाला, एक मच्छीमारा, आम्ही तुला एक संधी देतो. आमच्या 3 अटी आहेत. जर तू त्या 3ही अटी पूर्ण केल्या आणि जिंकलास तर तुझी पत्नी तुझ्या जवळच राहील आणि आम्ही तुला त्रास देणार नाही. पण जर तू एकही अट पूर्ण करू शकला नाहीस तर तुला तुझ्या पत्नीला शांतपणे राजवाड्यात पाठवावे लागेल आणि तुला हा देश सोडून जावं लागेल. इथे तुझे कोणतेही स्थान उरणार नाही. हे ऐकून दिनू घाबरून म्हणाला, महाराज, मी या अटी कशा पूर्ण करू? मी एक साधा, गरीब
आणि अशिक्षित मच्छीमार आहे. माझ्याकडे ना संपत्ती आहे, ना ताकद आहे, ना विशेष बुद्धी आहे. मी तुमच्याशी कसा सामना करू? राजा कठोरपणे उत्तरला, आम्हाला तुझे सबबी ऐकायचे नाहीत. हा राजाचा आदेश आहे आणि त्याचे उल्लंघन म्हणजे मृत्यूला आमंत्रण. जर तुला तुझी पत्नी तुझ्या जवळ ठेवायची असेल तर आमच्या अटी मान्य कराव्याच लागतील. तुझ्याकडे दुसरा कोणताही पर्याय नाही. इतके बोलून राजा भीष्मविजय आणि त्याचा कपटी मंत्री क्रूरसेन राज दरबाराकडे निघून गेले आणि दिनूला भीती व चिंतेच्या अथांग सागरात एकटं सोडून गेले. दुःखी आणि खिन्न मनाने दिनू आपल्या झोपडीत परतला. त्याचा उतरलेला चेहरा पाहून त्याची पत्नी मेनका काळजीत पडली. ती प्रेमाने विचारू लागली, प्राणनाथ, तुम्ही इतके उदास का आहात? राजाने काही धमकी दिली आहे का? कृपया मला सर्व काही सविस्तर सांगा. कदाचित मी तुमची काही मदत करू शकेन. मच्छीमार दिनूने एक दीर्घ श्वास घेतला आणि हळू आवाजात म्हणाला, अगं प्रिये, मी तुला काय सांगू? मी फार मोठ्या द्विधा मनस्थितीत अडकलो आहे. तो राजा आहे आणि तुला ठाऊकच आहे. ज्ञानी लोक नेहमी सांगतात, राजा, संत, अग्नी आणि पाणी यांच्याशी नेहमी सावध राहावे. त्यांच्यापासून योग्य अंतर ठेवावे. राजा ज्या स्त्रीवर आपली नजर ठेवतो तिच्यावर दुसऱ्या कुणाचीही इच्छा असू नये, नाहीतर त्याचे परिणाम अत्यंत भयानक होऊ शकतात. दिनू पुढे म्हणाला, अगं प्रिये, मी तुला सत्य सांगतो. जर तू माझ्यासोबत इथेच राहिलीस तर तो कामुक आणि निर्दयी राजा आपल्याला शांततेत जगू देणार नाही. तो काही ना काही कारण काढून आपल्याला ठार करेल किंवा खोटे आरोप लावून आपल्याला तुरुंगात टाकेल. म्हणून मी तुला विनंती करतो, हात सोडून सांगतो, आपल्या दोघांच्या जीवासाठी तू राजाच्या महालात जा. तिथे तुला सर्व सुख, वैभव आणि समृद्धी मिळेल. तुझे जीवन स्वर्गासारखे होईल आणि माझा जीवही वाचेल. माझ्यामुळे तुझ्या आयुष्याला धोका यायला नको. मच्छीमाराच्या चेहऱ्यावरची चिंता आणि निराशा पाहून नागकन्या मेनका, जी मनाने खंबीर आणि पतिव्रता होती, शांतपणे म्हणाली, हे स्वामी, तुम्ही असे कसे बोलू शकता? मी तुम्हाला सोडून त्या दुष्ट राजाकडे कशी जाऊ? आपले लग्न विधीपूर्वक झाले आहे. माझ्या वडिलांनी स्वतः अग्नीच्या साक्षीने माझा हात तुमच्या हातात दिला आहे. माझ्यासाठी तुम्हीच सर्वस्व आहात. तुम्हीच माझे राजा आहात. तुमची ही साधी झोपडीही माझ्यासाठी 7 राजवाड्यांपेक्षा अधिक मौल्यवान आहे. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्या सोबतच राहीन. तुमच्या प्रत्येक सुखदुःखात मी तुमच्या खांद्याला खांदा लावून उभी राहीन. काहीही झाले तरी मी तुम्हाला कधीही एकटं सोडणार नाही. तिचे शब्द ऐकूनही मच्छीमार दिनू अधिकच चिंतेत पडला. तो म्हणाला, पण प्रिये, जर तू इथेच राहिलीस तर त्या क्रूर राजाने घातलेल्या कठीण अटी आपण कशा पूर्ण करू? त्या अटी पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे कोणतेही साधन नाही. तेफा बुद्धिमान आणि धैर्यवान मेनका थोडा विचार करून म्हणाली, स्वामी, तुम्ही काळजी करू नका. उद्या सकाळी तुम्ही राजाच्या दरबारात जा आणि त्याच्या अटी नीट समजून घ्या आणि राजाला ठामपणे सांगा, हे महाराज, मी तुमच्या सर्व अटी पूर्ण करण्यास तयार आहे. पण जर मी त्या यशस्वीपणे पूर्ण केल्या तर तुम्हाला तुमच्या शब्दाप्रमाणे हा देश सोडून जावं लागेल. तुम्हालाही हे राज्य सोडावं लागेल, कारण आव्हान हरल्यानंतर या राज्यावर राज्य करण्याचा तुमचा कोणताही नैतिक अधिकार उरणार नाही. दिनूला त्याच्या पत्नीच्या शब्दात एक विलक्षण आत्मविश्वास आणि ताकद जाणवली. तिच्या सांगण्याप्रमाणेच त्याने पुढचे पाऊल उचलण्याचा निर्धार केला. दुसऱ्या दिवशी दिनू राजा भीष्मविजयच्या दरबारात हजर झाला. दरबारात पोहोचताच त्याने पाहिले की राजा आपल्या मंत्र्यासह आणि दरबारी सदस्यांसोबत सिंहासनावर विराजमान होता. दिनूला पाहताच राजाच्या चेहऱ्यावर उपहासपूर्ण हास्य उमटलं. तो म्हणाला, काय रे मच्छीमारा, तू आलास? काय ठरवलंस? आमच्या अटी मान्य करणार आहेस की तुझ्या पत्नीला स्वइच्छेने आमच्या हरममध्ये पाठवणार आहेस? दिनूने धैर्य गोळा केलं आणि ठामपणे उत्तर दिलं, महाराज, मी तुमच्या अटी मान्य करायला तयार आहे, पण माझीही एक छोटीशी अट आहे. जर मी तुमच्या सर्व अटींमध्ये जिंकलो तर तुम्हाला हे राज्य सोडावं लागेल. हे ऐकताच
राजा मोठ्याने हसू लागला. तो म्हणाला, अरे मच्छीमारा, दिवसा स्वप्न पाहणं बंद कर. आमची पहिली अट ऐक. आमच्या राजवाड्यात एक अत्यंत शक्तिशाली आणि अजिंक्य कोंबडा आहे. आजवर तो कोणत्याही लढाई ठरलेला नाही. जर तुला कोंबडा त्याला हरवू शकला तर तू पहिली अट जिंकशील. पण जर आमचा कोंबडा जिंकला तर तुझी पत्नी आमच्या राजवाड्याची शोभा वाढवेल आणि तुला तत्काळ राजाबाहेर हाकलून दिलं जाईल. राजाची ही अट ऐकून दिनू काही क्षण गोंधळला, पण लगेच त्याला पत्नीचे शब्द आठवले. त्याने आत्मविश्वासाने उत्तर दिलं, महाराज, मला तुमची अट मान्य आहे. पण जर तुमचा कोंबडा हरला आणि माझा जिंकला तर तुम्ही दिलेल्या वचनाप्रमाणे हे राज्य सोडाल आणि सिंहासन माझ्या स्वाधीन कराल. राजा गर्वाने म्हणाला, ठीक आहे, तुझी ही अट आम्हाला मान्य आहे. त्यानंतर राजाने संपूर्ण शहरात दौंडी पिटवली. उद्या सकाळी राजाचा शाही कोंबडा आणि मच्छीमार दिनूचा कोंबडा यांच्यात रोमांचक सामना होणार आहे. हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी सर्वांनी राजवाड्याच्या अंगणात उपस्थित राहावे. दुसऱ्या दिवशी सकाळ होताच संपूर्ण शहरातील लोकांची प्रचंड गर्दी राजवाड्याच्या विशाल अंगणात जमली. सर्वांच्या नजरा त्या थरारक कोंबड्यांच्या लढाईकडे लागल्या होत्या. लोक विविध प्रकारचे तर्क लावत होते. इथे दिनू मात्र मनातून फार अस्वस्थ आणि चिंतेत होता. मी माझ्या पत्नीच्या सांगण्यावरून राजाशी पैस लावली, पण माझा साधा नम्र कोंबडा त्या प्रशिक्षित शाही कोंबड्यापुढे एक क्षणही टिकणार नाही, अशी भीती त्याच्या मनात सतत घर करून बसली होती. राजाचा कोंबडा क्षणार्धात त्याला संपून टाकेल असे विचार करून तो पूर्णपणे खचून गेला होता. निराश होऊन तो आपल्या पत्नी नागकन्या मेनकाला म्हणाला, अगं प्रिये, तू हे काय केलंस? राजाच्या त्या बलवान कोंबड्याविरुद्ध आपला कोंबडा कसा जिंकेल? आज आपला पराभव निश्चित आहे असंच दिसतंय. तेव्हा मेनका शांतपणे हसत त्याला धीर देत म्हणाली, हे प्राणनाथ, तुम्ही अजिबात चिंता करू नका. आपलाच कोंबडा जिंकेल यावर पूर्ण विश्वास ठेवा. फक्त धीर धरा आणि जे होईल ते पाहत राहा. भक्तांनो, मग गाय माता व्यापाऱ्याला म्हणते, हे दाता. हे बोलताच नागकन्या मेनका तत्क्षणी सूक्ष्म सापाचे रूप धारण करते आणि आपल्या अद्भुत शक्तींच्या जोरावर क्षणात पाताळ लोकात आपल्या वडिलांकडे नागराजाकडे पोहोचते. तिथे पोहोचल्यावर ती राजा भीष्म विजयच्या कपट कारस्थानांची आणि त्यांच्यावर लादलेल्या अन्यायकारक पैशांची संपूर्ण कथा सविस्तर सांगते. आपल्या मुलीचे दुःख ऐकून नागराज म्हणाले, मुली, जर अशी परिस्थिती असेल तर तू अजिबात चिंता करू नकोस. मी तुला एक असा दिव्य आणि पराक्रमी कोंबडा देतो जो सामान्य नाही. तो इंद्राच्या हत्ती ऐरावतासारखा शक्तिशाली आहे. हा देवलोकातील अद्भुत कोंबडा आहे ज्याला स्वतः ब्रह्मदेवांनी विशेष शक्ती दिल्या आहेत. त्याच्या समोर त्या अहंकारी राजाच्या कोंबड्याची काहीच किंमत नाही. पृथ्वीवरील सर्व कोंबडे एकत्र आले तरी ते त्याच्या समोर एक क्षणही उभे राहू शकणार नाहीत. हा कोंबडा घेऊन जा आणि तुझ्या पतीला दे. विजय निश्चित तुमचाच होईल. यानंतर नागराजांनी आपल्या मुलगी मेनकाला तो तेजस्वी, अद्भुत आणि दिव्य कोंबडा दिला. मेनका तो कोंबडा घेऊन लगेच आपल्या झोपडीत परतली आणि तो दिनूच्या हाती दिला. दिनू त्या दिव्य कोंबड्याला घेऊन काहीशी आशा आणि थोडीशी भीती मनात ठेवून राज दरबारात पोहोचला. दरबाराभोवती प्रचंड गर्दी जमली होती. संपूर्ण राज्यातील लोक त्या दोन कोंबड्यांच्या विलक्षण लढतीसाठी उत्सुकतेने वाट पाहत होते. राजा भीष्म विजय आपल्या शाही कोंबड्यासह सिंहासनावर विराजमान होता आणि त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा गर्व स्पष्ट झळकत होता. दोन्ही कोंबडे रिंगणाच्या मध्यभागी लढण्यासाठी सोडले गेले. मच्छीमाराचा दिव्य कोंबडा राजाच्या प्रचंड आणि भयानक दिसणाऱ्या कोंबड्याच्या समोर उभा राहिला. तो काही साधा कोंबडा नव्हता. त्याच्यात विलक्षण शक्ती आणि अद्वितीय लढाई कौशल्य होते. तो कितीही वेळ लढला तरी पराभव त्याला स्पर्शही करू शकत नव्हता. क्षणातच दोघांमध्ये भीषण संग्राम सुरू झाला. तीक्ष्ण चोची, टोकदार नखे आणि जबरदस्त चपळाईने दोन्ही कोंबडे एकमेकांवर तुटून पडले. सुरुवातीला राजाचा कोंबडा आक्रमक दिसत होता, पण काही वेळातच मच्छीमाराच्या दिव्य कोंबड्याने आपले खरे सामर्थ्य दाखवायला सुरुवात केली.
त्याच्या वेगवान आणि अचूक हालचालींनी राजाचा कोंबडा गोंधळून गेला आणि शेवटी तो त्याच्या समोर टिकू शकला नाही. काही क्षणातच दिव्य कोंबड्याने राजाच्या गर्विष्ठ कोंबड्याचा पूर्णतः पराभव केला. राजाचा कोंबडा गंभीर जखमी होऊन रक्ताने माखलेल्या अवस्थेत जमिनीवर कोसळला आणि त्याने प्राण सोडले. अशा प्रकारे महाराज विश्वविजयांचा पहिल्याच फेरीत लाजिरवाना पराभव झाला. सगळीकडे मच्छीमार दिनू आणि त्याच्या अद्भुत कोंबड्याचा जयघोष होऊ लागला आणि जनता आश्चर्याने थक्क झाली. हा पराभव पाहून राजा भीष्मविजय आणि त्याचा कपटी मंत्री क्रूरसेन संतापाने पेटून उठले. त्यांनी कठोर आवाजात सांगितले, "ए मच्छीमार, इतक्या लवकर आनंद साजरा करू नकोस. आम्ही अजून पैज हरलेलो नाही. आम्ही तुला 3 अटी दिल्या होत्या. एक अट तू पूर्ण केलीस, पण अजून 2 कठीण अटी बाकी आहेत. पुढच्या अटी इतक्या सोप्या नसतील." यावर आत्मविश्वासाने भरलेला मच्छीमार दिनू नम्रपणे म्हणाला, "महाराज, कृपया तुमची दुसरी अट सांगा. मी तीही पूर्ण करण्याचा पूर्ण प्रयत्न करीन." मग राजा भीष्मविजय कपटी हसत म्हणाला, "हे मच्छीमारा, आता आमची दुसरी अट ऐक. तुला अशी एक जादुई टोपली आणावी लागेल जी आमच्या शहराबाहेर वाहणाऱ्या विशाल नदीचा प्रचंड प्रवाह उलटवू शकेल. म्हणजेच तू ती टोपली नदीत ठेवताच पाणी उगमाच्या विरुद्ध दिशेने वाहू लागले पाहिजे. आणि जर तू हे करू शकला नाहीस तर तुझी सुंदर पत्नी आमच्या राजवाड्यात आमची प्रमुख राणी बनेल आणि तुला मृत्यूदंड दिला जाईल." राजाची ही अशक्य वाटणारी अट ऐकताच मच्छीमार दिनूचा चेहरा फटकन फिकट झाला. तो अत्यंत दुःखी मनाने शांतपणे आपल्या झोपडीकडे परतला. तिथे पोहोचताच तो आपल्या पत्नी नागकन्या मेनकाकडे गेला आणि खिन्न स्वरात म्हणाला, "हे प्रिये, आपल्या कोंबड्याने लढाई जिंकली. हे फक्त तुझ्या कृपेनेच शक्य झाले. पण त्या निर्दयी राजाने आता आणखीन एक कठीण आणि अशक्य अट आपल्या समोर ठेवली आहे." तेव्हा नागकन्या मेनका काळजीपूर्वक विचारते, "स्वामी, अशी कोणती अट आहे जी तुम्हाला इतकी व्याकुळ करत आहे? कृपया मला सगळं सविस्तर सांगा." त्यावर दिनू खोल श्वास घेत म्हणाला, "यावेळी राजाने मला अशी जादुई टोपली आणण्यास सांगितले आहे जी नदीच्या प्रचंड प्रवाहालाही उलटवू शकेल. तू तुझ्या दिव्य शक्तीने कोंबडा आणला आणि आपण जिंकलो. पण अशी अद्भुत टोपली आपण कुठून आणणार? आपल्या हातात काहीच नाही. मला वाटतं यावेळी आपण राजाची अट पूर्ण करू शकणार नाही आणि आता तुला माझ्यापासून दूर जावं लागेल, त्या भयंकर राजवाड्यात. हे माझं दुर्दैव आहे की मी तुला वाचवू शकत नाही." दिनूचे हे शब्द ऐकताच नागकन्या मेनकाने त्याचा हात घट्ट पकडला आणि ठाम आवाजात म्हणाली, "हे पतिदेव, तुम्ही इतक्या लवकर हार कशी मानता? तुम्ही अजिबात घाबरू नका. मी यावरही नक्कीच उपाय शोधेन. तुम्ही फक्त माझ्यावर विश्वास ठेवा आणि चिंता सोडा." असं म्हणताच नागकन्या मेनका क्षणातच सर्पाच्या सूक्ष्म रूपात परावर्तित झाली आणि आपल्या अद्भुत शक्तींनी ती थेट पाताळ लोकात आपल्या वडिलांकडे पोहोचली. आपली मुलगी पुन्हा इतक्या लवकर परतलेली पाहून नागराज चिंताग्रस्त होत म्हणाले, "प्रिय मुली, आता कोणती नवीन अडचण आली आहे? तू इतकी व्याकुळ का दिसतेस?" तेव्हा नागकन्या मेनका डोळ्यात अश्रू घेऊन म्हणाली, "बाबा, तुम्हाला माहीतच आहे की तो दुष्ट राजा भीष्मविजय आमच्यावर कसा राग धरून आहे आणि सूड उगवण्याच्या विचारात आहे. त्याची वाईट नजर अजूनही माझ्यावरच आहे. कोणत्याही परिस्थितीत मला मिळवण्यासाठी तो माझ्या पतीसमोर रोज नवनवीन आणि अशक्य अटी ठेवत आहे आणि जर त्या अटी पूर्ण झाल्या नाहीत तर राजा भीष्मविजय मला जबरदस्तीने त्याची राणी बनवेल, मला त्याच्या हरममध्ये नेईल आणि माझ्या पतीचा वध करेल." नागराज गंभीर आवाजात म्हणाले, "मुली, सांग बरं, यावेळी त्या राजाने कोणती अट घातली आहे आणि तुझी काय इच्छा आहे?" राजकन्या डोळ्यात अश्रू आणून म्हणाली, "बाबा, तुम्हाला ठाऊक आहे की तुम्हीच माझं लग्न त्या गरीब मच्छीमार दिनूसोबत लावलं. आता तोच माझं सर्वस्व आहे. तोच माझा पती आहे. मी माझा जीव दिला तरी चालेल, पण मी त्याला कधीही सोडून जाऊ शकत नाही. यावेळी राजाने अशी अट ठेवली आहे की आम्हाला एक अशी चमत्कारिक टोपली आणावी लागेल ज्यामुळे नदीचा प्रवाह उलट दिशेने वाहू लागेल." हे ऐकून नागराज
काही क्षण शांत राहिले आणि मग हळू आवाजात म्हणाले, माझ्या लेकरा, तू अजिबात चिंता करू नकोस. माझ्याकडे त्रिकालदर्शी भगवान शिवांनी दिलेली एक दिव्य आणि अद्भुत टोपली आहे. या टोपलीत अपरंपार शक्ती दडलेल्या आहेत. ती तू सोबत घेऊन जा. ज्या क्षणी तू किंवा तुझा पती ही टोपली नदीत टाकाल, त्या क्षणी नदीचा प्रवाह उलटून जाईल आणि विरुद्ध दिशेने वाहू लागेल. भक्तांनो, मग नागकन्या मेनका तिच्या वडिलांकडून ती दिव्य टोपली आदराने स्वीकारते, त्यांचे आभार मानते आणि आपल्या झोपडीत परत येते. ती आपल्या पती दिनूला म्हणते, पतिदेव, ही दिव्य टोपली घ्या. तुम्ही ही नदीत टाकताच नदीचा प्रवाह चमत्कारिकरित्या उलटा होईल. तुम्ही नक्कीच ही अट पूर्ण कराल. फक्त स्वतःवर विश्वास ठेवा. दुसऱ्या दिवशी सकाळी नदीच्या काठावर प्रचंड गर्दी जमली होती. राजा भीष्मविजय त्याच्या मंत्र्यासह आणि सैनिकांसह तिथे उपस्थित होता. सर्वजण या अद्भुत चमत्काराचे साक्षीदार होण्यासाठी उत्सुक होते. दरम्यान दिनूही आपल्या मनात पत्नीची आणि देवाची आठवण करत ती दिव्य टोपली हातात घेऊन नदीच्या विशाल काठावर येऊन पोहोचतो. राजा उपहासाने हसत म्हणाला, काय रे मच्छीमारा, टोपली घेऊन आलास का? की पराभव मान्य करून रिकाम्या हातानेच आला आहेस? आता ही साधी दिसणारी टोपली नदीत टाक आणि नदीचा प्रवाह उलटा करून दाखव. जर तुझी ही टोपली काही चमत्कार करू शकली नाही, तर तुझी सुंदर पत्नी आमची होईल आणि तू थेट यमलोकात पोहोचशील. भक्तांनो, त्या दिनूने अखेर पूर्ण श्रद्धा आणि अढळ विश्वासाने आपल्या पत्नीने दिलेली ती दिव्य टोपली उचलली आणि नदीच्या वेगवान प्रवाहात अलगद सोडली. टोपलीने पाण्याला स्पर्श केला आणि क्षणातच एक अद्भुत चमत्कार घडला. धडधडणारा प्रवाह थांबला आणि पुढच्या क्षणी तो हळूहळू उलट दिशेने वाहू लागला. संपूर्ण नदीचा प्रवाह जणू मागे फिरला होता. हे अविश्वसनीय दृश्य पाहून सभोवतालचे लोक स्तब्ध झाले. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आश्चर्याचे भाव होते. कुणालाही स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. मग सगळे एकमुखाने ओरडू लागले, महाराज, मच्छीमार दिनू जिंकला. त्याच्या टोपलीने चमत्कार घडवला. तुम्ही ही अट हरलात. राजा भीष्मविजयच्या मनातही पराभवाची जाणीव झाली होती, पण त्याचा गर्व आणि अहंकार त्याला ते मान्य करू देत नव्हता. तो सहज हार मानणाऱ्यांपैकी नव्हता. राग दाबत तो म्हणाला, ठीक आहे मच्छीमारा, मी मान्य करतो की तू ही अट जिंकलास, पण मला खात्री आहे की यामागे काहीतरी कपट आहे. अजून एक शेवटची आणि सर्वात कठीण अट उरली आहे. जर तू तीही जिंकलास तर मी हे राज्य सोडून जाईन आणि तुला राजा बनवेन. पण जर मी जिंकलो तर तुला या देशातून नाही तर या जगातूनच हद्दपार करीन आणि तुझी पत्नी माझी राणी बनेल. राजाची ही भयंकर अट ऐकूनही दिनू शांतपणे म्हणाला, महाराज, कृपया तिसरी अट सांगा. मी तीही स्वीकारायला तयार आहे. त्यानंतर राजा भीष्मविजयने तलवारीवर हात ठेवून क्रूरपणे घोषणा केली, हे मच्छीमारा, शेवटची अट अशी आहे. तुला आमच्याशी युद्ध करावं लागेल. आमच्या प्रशिक्षित आणि बलाढ्य सैन्यासमोर उभे राहून लढावे लागेल. या निर्णायक युद्धात जो जिंकेल तोच या राज्याचा खरा राजा ठरेल आणि जो हरला तो या भूमीवरून कायमचा नाहीसा होईल. भक्तांनो, युद्धाची अट ऐकताच दिनूचे अंग शहारले. त्याचे मन भीतीने भरून गेले. तो मनातच विचार करू लागला, पहिल्या 2 अशक्य अटी मी आणि माझी पत्नी मेनकाच्या दैवी शक्तीने आणि तिच्या वडिलांच्या नागराजांच्या कृपेने जिंकल्या. पण ही तिसरी अट, ही तर मृत्यूसारखी आहे. राजा पराक्रमी आहे, अनुभवी आहे, त्याच्याकडे विशाल सैन्य आहे आणि मी एक साधा गरीब मच्छीमार. आयुष्यभर जाळे टाकणे आणि होडी चालवणे हाच माझा व्यवसाय. मी त्यांच्याशी कसं लढू? या विचारांनी घेरलेला दिनू पूर्णपणे खचलेला आणि निराश झालेला थरथरत्या पायांनी आपल्या पत्नी मेनकाकडे परत निघाला. नागकन्या मेनकाने तिच्या पतीचा फिक्कट पडलेला चेहरा आणि भीतीने थरथरणारे भाव पाहताच तिला लगेच जाणवले की पुन्हा एखादी मोठी आपत्ती त्यांच्या दारात उभी आहे. राजाने आता कोणती नवी संकट आणली असतील हा विचार तिच्या मनात घुंगावू लागला. ती प्रेमाने म्हणाली, स्वामी, काय झालं आहे? तुम्ही इतके घाबरलेले आणि चिंतेत का दिसत आहात? कृपया मला सगळं स्पष्ट सांगा.
दिनूने जड आवाजात उत्तर दिलं, प्रिये, तो क्रूर राजा माझ्या जीवावरच उठला आहे. तो मला जिवंत ठेवू इच्छित नाही. त्याने मला 2 दिवसांचा अवधी दिला आहे. 3ऱ्या दिवशी मला त्याच्या प्रचंड सैन्यासमोर युद्धभूमीवर उतरावं लागेल. मी जितकं सैन्य गोळा करू शकतो तितकं आणू शकतो असं त्याने सांगितलं आहे. जो जिंकेल तो पुढचा राजा बनेल आणि जो हरला तो देश सोडून जाईल किंवा रणांगणात प्राण गमावेल. हे ऐकताच मेनकाने त्याच्या खांद्यावर हात ठेवत त्याला धीर दिला. ती ठामपणे म्हणाली, स्वामी, एवढी चिंता करू नका. जोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे तोपर्यंत कोणत्याही शत्रूची भीती बाळगण्याची गरज नाही. तुम्ही धीर धरा, यावर उपाय मी नक्की शोधून काढेल. यानंतर मेनका ताबडतोब पाताळ लोकात तिच्या वडिलांकडे नागराजांकडे जाते. ती त्यांना संपूर्ण परिस्थिती सविस्तर सांगते. राजा भीष्माने ठेवलेली ही शेवटची अट ऐकून ती अधिकच चिंताग्रस्त होते. ती म्हणते, बाबा, मला खूप भीती वाटते आहे. माझ्या पतीला युद्धाचा अजिबात अनुभव नाही. त्याने कधी तलवारही हातात घेतलेली नाही. नागराज काही क्षण गहन विचारात पडतात आणि मग शांतपणे म्हणतात, मुली, अजिबात घाबरू नकोस. नियतीला कोणीही टाळू शकत नाही. पण माझ्याकडे भगवान शिवांनी दिलेली एक दिव्य दोरी आणि एक अद्भुत काठी आहे. ही साधी वस्तू नाही, त्यामध्ये अपार शक्ती दडलेली आहे. या अद्भुत दोरी आणि चमत्कारी काठीच्या सहाय्याने तुझा पती त्या गर्विष्ठ राजाला आणि त्याच्या अफाट सैन्याला क्षणात पराभूत करू शकतो. या दोन्ही वस्तूंमध्ये विलक्षण दैवी शक्ती दडलेली आहे. भक्तांनो, अशा प्रकारे नागराजाने ही दिव्य मायावी दोरी आणि चमत्कारी काठी आपल्या कन्या मेनकाला दिली आणि त्यांचा उपयोग कसा करायचा हेही तिला नीट समजावून सांगितले. मेनकाने त्या वस्तू आदराने स्वीकारल्या आणि ती आपल्या पती दिनूकडे परत आली. तिने दोरी आणि काठी त्याच्या हातात देत त्यांचा योग्य उपयोग कसा करायचा हे सांगितले. ती म्हणाली, स्वामी, तुमच्या समोर कितीही प्रचंड किंवा अपरिचित सेना उभी राहिली तरी या दिव्य दोरी आणि या चमत्कारी काठीच्या सहाय्याने तुम्ही त्यांचा सहज पराभव करू शकता. युद्धभूमीत जाऊन तुम्हाला फक्त एवढं म्हणायचं आहे, हे दोरी सर्वांना घट्ट बांधून टाक आणि हे काठी जा आणि शत्रूंना जोरदार शिक्षा दे. तुम्ही असे म्हणताच ही दोरी शत्रूंना अदृश्य बंधनात घट्ट जकडून टाकेल आणि ही काठी त्यांच्यावर यमराजांच्या प्रहरासारखी कोसळेल. त्यांना पूर्णपणे पराभूत करून युद्धभूमीतून पळवून लावेल. 2ऱ्या दिवशी राजा भीष्माची विशाल सेना युद्धभूमीत अत्याधुनिक शस्त्रांनी सज्ज होऊन उभी होती. त्याच वेळी 2ऱ्या बाजूने गरीब मच्छीमार दिनू हातात साधीशी दोरी आणि एक पातळ काठी घेऊन शांत आणि निर्धाराने पुढे येताना दिसला. राजा भीष्मविजयीने दिनूला असे एकट्याने येताना पाहिले. तेव्हा आणि त्याचे सैनिक तसेच उपस्थित लोक त्याची खिल्ली उडवू लागले. ते म्हणाले, अरे वेड्या मच्छीमारा, तू आमच्या एवढ्या प्रचंड सैन्याशी एकट्याने सामना करायला आला आहेस का? तुला स्वतःचा जीव घ्यायचा आहे का? यापेक्षा शहाणपणाचे वाग आणि शांतपणे पराभव मान्य कर. तुझी सुंदर पत्नी राजाच्या स्वाधीन कर. मरण्यापेक्षा पत्नीशिवाय जगणे अधिक योग्य ठरेल. मात्र मच्छीमार दिनू शांत पण ठाम स्वरात म्हणाला, राजा, इतकी मोठी वचने देऊ नका. आधी युद्ध करा. जर तुम्ही मला खरोखर पराभूत केले तरच तुम्हाला माझी पत्नी मिळेल. आधीपासूनच तुम्ही इतकी मोठे स्वप्ने का पाहता? आणि जर या युद्धात तुम्ही माझ्याकडून पराभूत झालात तर लक्षात ठेवा, तुम्हालाही तुमच्या दिलेल्या वचनाप्रमाणेच वागावे लागेल. हे शब्द ऐकताच राजा भीष्मविजय संतापाने पेटून उठला आणि त्याने क्षणाचाही विलंब न करता युद्धाची घोषणा केली. युद्धाचा बिगुल वाजताच मच्छीमार दिनूने आपल्या पत्नीने दिलेली दिव्य दोरी हातात घेतली. त्याने ती हवेत फिरवून शत्रूच्या सैन्याकडे फेकली आणि जोरात आज्ञा दिली, अरे दोरी सर्वांना घट्ट बांधून टाक. भक्तांनो, दिनूने दोरी फेकताच त्या साध्यासारख्या दिसणाऱ्या दोरीने अद्भुत रूप धारण केले. ती क्षणार्धात असंख्य भयंकर सापांमध्ये परावर्तित झाली आणि राजाच्या विशाल सैन्याला हत्ती घोड्यांसह अदृश्य बंधनात घट्ट जखडून टाकले. संपूर्ण सैन्य जागच्या जागी स्तब्ध झाले. कुणालाही हालचाल करता येईना. यानंतर दिनूने
ती चमत्कारी काठी बाहेर काढली. ती हवेत फिरवत त्याने आज्ञा दिली, जा काठी, त्यांना शिक्षा दे. एवढे म्हणताच ती काठी जणू प्रलयासारखी तुटून पडली आणि राजा भीष्मविजयच्या बंदिस्त सैन्यावर जोरदार प्रहार करू लागली. काठी सतत हवेत फिरत राहिली आणि सैनिकांवर तसेच स्वतः राजावर प्रचंड मार करू लागली. काही क्षणातच संपूर्ण सैन्य अधर्मेला झाले आणि सर्वजण गंभीर जखमी झाले. राजा भीष्मविजयची अवस्था अत्यंत दयनीय झाली होती. त्याचे शरीर विदीर्ण झाले होते आणि तो वेदनेने तडफडत होता. या असह्य मारामुळे राजा भीष्मविजय भीतीने थरथर कापू लागला. शेवटी तो दिनूच्या समोर हात जोडून जमिनीवर कोसळला आणि विनवणी करत म्हणाला, अरे शूर मच्छीमारा, मला जीवदान दे. मी माझा पराभव पूर्णपणे मान्य करतो. आजपासून मी तुझा सेवक आहे. कृपया ही काठी थांबव, नाही तर माझा जीव जाईल. अशा प्रकारे त्या गर्विष्ठ आणि दुष्ट राजा भीष्मविजयला लाजिरवाण्या पराभवाला सामोरे जावे लागले आणि गरीब पण धर्मनिष्ठ मच्छीमार दिनूने विजय मिळवला. शेवटी दिनू म्हणाला, महाराज, अटीनुसार आता तुम्ही या राज्याचे राजा राहू शकत नाहीत. तुम्हाला हे राज्य तात्काळ सोडावे लागेल आणि यापुढे कधीही या भूमीकडे परत पाहण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला राहणार नाही. भक्तांनो, कथा संपवताना गाय माता त्या व्यापाऱ्याला प्रेमाने म्हणते, हे दात्या, त्या क्षणी अपमानित आणि पराभूत झालेला राजा भीष्मविजय आपल्या उरलेल्या सैनिकांसह आणि मंत्र्यासह ते राज्य कायमचे सोडून निघून जातो. यानंतर प्रजेच्या एकमताने मच्छीमार दिनू आणि त्याची पतिव्रता बुद्धिमान पत्नी नागकन्या मेनका यांना त्या राज्याचे नवीन राजा आणि राणी म्हणून मान्यता मिळते. त्यांनी धर्म आणि न्यायाच्या मार्गावर चालत अनेक वर्षे यशस्वीपणे राज्य केले आणि आपल्या प्रजेला सुख समाधान दिले. भक्तांनो, पुढे गाय माता त्या व्यापाऱ्याला एक महत्वाची शिकवण देत म्हणते, हे दात्या, या कथेतून आपल्याला हे समजते की जर पत्नीची खरी साथ असेल, जर ती प्रत्येक संकटात आपल्या पतीच्या खांद्याला खांद्या लावून उभी राहिली, तर जीवनातील मोठ्यात मोठी अडचणही त्याच्या समोर हार मानते. पत्नी ही केवळ नावापुरती नसते, तर ती अर्धांगिनी असते. तिचे प्रेम, तिची आत्मीयता आणि तिची निस्वार्थ साथ जर पतीशी मनापासून जोडलेली असेल, तर कोणतीही वाईट शक्ती किंवा शत्रू त्यांना त्रास देऊ शकत नाही. तसेच जर एखाद्या पुरुषाला सद्गुणी, शुभ लक्षणांनी युक्त आणि समर्पित पत्नी लाभली असेल, तर ती कोणत्याही परिस्थितीत त्याला फसवत नाही. काही वेळा चंचल आणि लोभी स्वभावाच्या स्त्रिया ज्या ठिकाणी अधिक सुख, सुविधा, संपत्ती किंवा आकर्षण दिसते तिकडे वळतात आणि आपल्या पतीचा विश्वासघात करतात. मात्र जी स्त्री कोणत्याही लोभाला बळी पडत नाही, मग तो धनाचा असो, सत्तेचा असो किंवा सौंदर्याचा असो, आणि आपल्या पतीकडे जे काही आहे त्यातच समाधान मानते, तीच खऱ्या अर्थाने पतिव्रता असते. अशा समर्पित आणि निष्ठावान स्त्रिया मृत्यूनंतर दिव्यलोकाला प्राप्त होतात आणि त्यांना मोक्षाची प्राप्ती होते. तीच पत्नी आपल्या पतीवर मनापासून निस्वार्थ प्रेम करते आणि कधीही त्याचा विश्वासघात करत नाही. समाधानाची ही अमूल्य भावना बहुतांश वेळा पालकांकडूनच आपल्या आयुष्यात येते. लहानपणापासून पालक जे संस्कार, सवयी आणि मूल्ये मुलांच्या मनात रुजवतात, त्यावरच त्यांच्या स्वभावाचा आणि चारित्र्याचा पाया उभा राहतो. भक्तांनो, त्यानंतर ती दिव्य गायमाता त्या व्यापाऱ्याला शेवटचा आणि अत्यंत महत्वाचा उपदेश करते. ती म्हणते, हे दाता, मैत्री कितीही जुनी किंवा घट्ट असली तरीही मद्यपान करणारे, जुगार खेळणारे, तसेच धूर्त, कपटी आणि अप्रामाणिक स्वभावाची लोक यांना कधीही आपल्या घरी आमंत्रित करू नये. विशेषतः जेव्हा तुमची पत्नी घरी एकटी असेल तेव्हा तर अजिबात नाही. ज्ञानी लोक असे सांगतात की ज्याच्या मनात काम, क्रोध आणि लोभ असतो, तो माणूस नाती, मानसन्मान आणि मर्यादा विसरतो. त्याची विचारशक्ती भ्रष्ट होते. त्यामुळे आपल्या स्त्रीला अशा व्यक्तींशी संपर्कात ठेवणे टाळले पाहिजे, जे अनोळखी, नीच चारित्र्याचे किंवा संशयास्पद स्वभावाचे असतात. विशेषतः मद्यपी, जुगारी किंवा अविचारी लोकांच्या वर्तनात कधीही बदल होऊ शकतो
आणि ते चुकीचे कृत्य करण्यासही मागे पुढे पाहत नाहीत. म्हणूनच त्या दिव्य गायमातेने व्यापाऱ्याला स्पष्ट शब्दात सांगितले, मैत्री कितीही जवळची असली तरी या 3 प्रकारच्या लोकांना कधीही आपल्या घरात येऊ देऊ नका. पहिले, मद्यपी आणि जुगारी. दुसरे, कपटी, धूर्त आणि वाईट हेतू असलेले लोक. आणि तिसरे, कामुक आणि व्याभिचारी प्रवृत्तीचे लोक. भक्तांनो, या पवित्र कथेतून आपल्याला अनेक महत्त्वपूर्ण शिकवणी मिळतात, ज्या आपल्या जीवनाला योग्य दिशा देतात आणि आनंदी, शांत व समृद्ध जीवन जगण्यासाठी मार्गदर्शक ठरतात. पहिली आणि सर्वात महत्त्वाची शिकवण म्हणजे जीवनात एक समजूतदार, सद्गुणी आणि साथ देणारी पत्नी असणे किती अनमोल आहे. नागकन्या मेनकाने तिच्या पती दिनूला प्रत्येक कठीण प्रसंगी आधार दिला. तिने केवळ त्याला धीर दिला नाही, तर तिच्या बुद्धिमत्तेने आणि तिच्या वडिलांच्या मदतीने प्रत्येक संकटावर मात करण्यासाठी त्याला सक्षम केले. यावरून स्पष्ट होते की जर पती पत्नीमध्ये परस्पर प्रेम, विश्वास आणि सहकार्य असेल तर ते दोघे मिळून कोणत्याही संकटावर विजय मिळवू शकतात आणि अशक्य वाटणाऱ्या गोष्टीही शक्य करून दाखवू शकतात. पत्नी ही केवळ उपभोगाची वस्तू नसून ती आयुष्याची खरी साथीदार आणि शक्ती असते. तिचे समाधान, निष्ठा आणि धैर्य हे संपूर्ण कुटुंबाला कोणत्याही संकटातून सुरक्षित बाहेर काढण्याची ताकद ठेवतात. दुसरा महत्त्वाचा धडा म्हणजे आपण आपल्या संगतीबाबत नेहमी जागरूक राहिलं पाहिजे. त्या व्यापाऱ्याच्या वाईट संगतीमुळे त्याला दारू आणि निरर्थक सुखांची सवय लागली. परिणामी त्याचा व्यवसाय कोलमडला आणि घरातील शांतता हरवू लागली. गायीने स्पष्ट सांगितले आहे की मद्यपी, जुगारी आणि कपटी लोकांना कधीही घरात स्थान देऊ नये. अशा लोकांच्या वाईट सवयी आणि विचारांमुळे घराचे पावित्र्य नष्ट होते आणि संकटे ओढवू शकतात. विशेषतः घरातील महिलांच्या सन्मान आणि सुरक्षिततेसाठी अशा लोकांपासून दूर राहणे अत्यंत गरजेचं आहे. तिसरा धडा आपल्याला समाधान आणि धर्माचे महत्त्व शिकवतो. नागकन्या मेनका ही सर्पराजाची कन्या असूनही एका साध्या माणसाची पत्नी म्हणून त्याच्या झोपडीत आनंदाने राहत होती. तिला ऐश्वर्याची इच्छा नव्हती. तिने आपल्या पतीप्रती कर्तव्य निष्ठा दाखवली. याच्या उलट राजा भीष्मविजय याच्याकडे अपार संपत्ती आणि सत्ता असूनही त्याच्या वासनांमुळे आणि अन्यायकारक वर्तनामुळे त्याला शेवटी अपमान आणि पराभवाला सामोरे जावे लागले. यावरून स्पष्ट होते की खरे सुख आणि सन्मान हे संपत्तीत नसून धर्म, समाधान आणि चांगल्या गुणांमध्ये असतात. चौथा धडा असा सांगतो की अन्यायासमोर कधीही झुकू नये. परिस्थिती कितीही कठीण असली तरी सत्य आणि न्यायासाठी ठाम उभे राहणे आवश्यक आहे. मच्छीमार दिनू गरीब आणि अशक्त असला तरी आपल्या पत्नीच्या मार्गदर्शनाने त्याने राज्याच्या अन्यायाचा धैर्याने सामना केला आणि शेवटी विजय मिळवला. हे आपल्याला शिकवते की सत्य आणि नीतिमत्तेच्या मार्गावर चालणाऱ्यांचा शेवटी नक्कीच विजय होतो. पाचव्या धड्यात वचनपूर्तीचे महत्त्व अधोरेखित केले आहे. नागराजाने दिलेले वचन पाळून आपल्या मुलीचे लग्न मच्छीमाराशी लावून दिले. मच्छीमारानेही राजाच्या अटी मान्य करून त्या पूर्ण केल्या. यावरून हे दिसते की दिलेले शब्द पाळणे हा एक श्रेष्ठ गुण आहे, ज्यामुळे समाजात विश्वास आणि आदर निर्माण होतो. भगवद्गीतेत भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाचा संदेश देताना सांगतात, हे अर्जुना, तुला केवळ कर्म करण्याचा अधिकार आहे, त्याच्या फळांवर नाही. म्हणून तू कधीही कर्माच्या फळाचा विचार करून कर्म करू नकोस आणि कर्म टाळण्याची आसक्तीही ठेवू नकोस. या कथेत मच्छीमार दिनू आपले कर्म करतच राहिला. त्याने मासेमारीचे काम कधी सोडले नाही. राजाने घातलेल्या अटींना सामोरे जाण्यासाठीही त्याने कर्मावरच भर दिला. परिणामांची चिंता न करता तो आपल्या पत्नीच्या मार्गदर्शनानुसार पुढे जात राहिला. दुसरीकडे व्यापाऱ्याला गायीने समजावले की योग्य कर्म केल्यानेच आणि वाईट सवयी सोडल्यानेच जीवन सुधारते. भक्तांनो, मनुष्य ज्या गोष्टींचा विचार करतो त्याच्याशी तो जोडला जातो. आसक्तीतून इच्छा निर्माण होते आणि इच्छेतून क्रोध जन्म घेतो. राजा भीष्मविजय याचेच उदाहरण होता. तो सुंदर स्त्रियांच्या विचारांमध्ये अडकला आणि त्याची बुद्धी भ्रष्ट झाली.
ज्यामुळे त्याने अन्यायकारक कृत्य केली आणि शेवटी त्याचाच नाश झाला. त्याचप्रमाणे व्यापारीही दारूच्या व्यसनामुळे आपली विवेकबुद्धी हरवू लागला होता. गायीने त्याला इंद्रियांवर नियंत्रण ठेवण्याचा आणि वाईट संगतीपासून दूर राहण्याचा उपदेश केला. देव म्हणतो की माणूस ज्या संगतीत राहतो तसाच तो घडतो. जे भक्त देवाची पूजा करतात, देव सुद्धा त्यांच्या श्रद्धेनुसार त्यांना फळ देतो. चांगली संगत माणसाला योग्य मार्गावर घेऊन जाते, तर वाईट संगत अधपतन घडवते. व्यापारी वाईट मित्रांच्या संगतीत अडकून विनाशाच्या दिशेने जात होता, तर मच्छीमाराला त्याच्या पत्नीच्या रूपात मिळालेली उत्तम संगत त्याच्या उद्धाराचे कारण ठरली. भगवान श्रीकृष्ण सांगतात की जेव्हा जेव्हा धर्माचा ह्रास होतो आणि अधर्म वाढतो, तेव्हा ते अवतार घेतात. ते धर्म संस्थापनेसाठी, सज्जनांचे रक्षण करण्यासाठी आणि दुष्टांचा नाश करण्यासाठी प्रगट होतात. या कथेत राजा भीष्मविजय अधर्माचे प्रतीक होता, तर मच्छीमार आणि त्याची पत्नी धर्ममार्गावर चालण्याचे उदाहरण होते. शेवटी अधर्माचा नाश होऊन धर्माची स्थापना होते. नागकन्या मेनका ही भक्ती आणि सद्गुणांचे सुंदर प्रतीक ठरते. अखेरीस ही कथा आणि श्रीमद भगवद्गीतेची तत्वज्ञान आपल्याला शिकवते की जीवनात शांती आणि यश मिळवण्यासाठी धर्मपालन, आत्मसंयम, चांगली संगत, समाधान आणि निस्वार्थ कर्म आवश्यक आहे. योग्य जीवनसाथी आणि सद्गुणी संगती ही जीवनाला योग्य दिशा देणारी सर्वात मोठी शक्ती आहे. आपले खरे हितचिंतक कोण आहेत आणि कोणापासून अंतर ठेवणं गरजेचं आहे हे ओळखण्यासाठी नेहमी आपल्या विवेकाचा वापर करा. धर्माच्या मार्गावर चालणाऱ्या आणि निष्ठेने आपले कर्तव्य पार पाडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीवर माता लक्ष्मीची कृपा सदैव राहते. भक्तांनो, ही आजची पवित्र कथा इथे संपते. जर तुम्हाला ही प्राचीन आणि जीवनाला दिशा देणारी कथा आवडली असेल आणि त्यातून काही शिकायला मिळालं असेल, तर कृपया कमेंट बॉक्समध्ये प्रेमाने आणि श्रद्धेने तुमचे विचार नक्की लिहा. हर हर महादेव. जय माता पार्वती. ओम गोमाते नमः. आजचा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. घंटीच्या चिन्हावर क्लिक करा, म्हणजे अशा पवित्र, प्रेरणादायी आणि माहितीपूर्ण कथा सर्वप्रथम तुम्हाला मिळतील. मी तुमच्यासाठी नेहमी भगवंताकडे प्रार्थना करते की ही कथा शेवटपर्यंत ऐकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात चमत्कार घडो, त्यांच्या सर्व इच्छा पूर्ण होत आणि त्यांच्या जीवनात कोणतेही संकट येऊ नये. सर्वांनी स्वतःची काळजी घ्या. जय जय रघुवीर समर्थ. राधे राधे. भगवान विष्णूंच्या हृदयात वास करणाऱ्या माता लक्ष्मीला प्रणाम. भगवान भोलेनाथांच्या हृदयात वास करणाऱ्या माता पार्वतीला प्रणाम. श्री स्वामी समर्थ. सांब सदाशिव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. श्री गुरुदेव दत्त. हरे कृष्ण.